पा मी 1-1.5 तासापूर्वी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती. ही जात्यावर घरी भरडलेली डाळ आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असे साल्ट आणि तेल आलेले होते, तर मी काढते. नमस्कार मित्रांनो, मी विद्या कानडे. मी आज तुम्हाला डाळ कांदा कसा करायचा ते दाखवणार आहे. डाळ कांद्याचं म्हणजे वेगळं काहीच नाही, पण मी हिरवी मिरची, फक्त हिरवी मिरची, काही न टाकता फक्त साधं हिरव्या मिरच्या कापून डाळ कांदा कसा करायचा आणि एकदम छान होतो. जास्त मिरची, लाल मिरची खाल्ली तर शरीराला अपायकारक असते, ते तुम्हाला पण माहीत असेल. त्याच्यामुळं एकदम साधा आणि सोपा आणि 5 ते 10 मिनटातच एकदम मस्त आणि छान भाजी होते. तर कांदा कापते मी आणि डोळ्याला लागले तिखट कांदे इथे 2 मोठे कांदे कापून घ्यायचे, कारण भाजीचं नावच आहे डाळ कांदा, म्हणजे त्याच्यात कांदा तर जास्त येणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या व्हिडिओज असं होतं आहे, कारण मोबाईल पकडायला कोण नसतं आहे, मी एकटीच बनवते, एकटीच टाकते, त्याच्यामुळं जास्त समोर यायला पण होत नाही. तर समजून घ्या जरा, एक कांद्यालाच तिखट जास्त. चला मी तुम्हाला दाखवते कांदा कसा करायचा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला जसा चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्या मित्रमैत्रिणींचं आभार. आता कांदा कापताना खूप रडले मी, त्याच्यामुळं मला सहज गुणगुणायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक आता मिरच्या कापता कापता एक माझं आवडीचं गाणं तुम्हाला म्हणून दाखवते. भीमाची लेखनी, भीमाची लेखनी गे बाई मी भीमाची, भीमाची लेखनी गे बाई मी भीमाची. कसं वाटलं? छान आहे ना? मला खूप आवडतं हे गाणं. तर चला, आपल्या मिरच्या पण कापून झालेल्या आहेत. चला मी आता फोडणी टाकते. कढई तापलेली आहे, आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेलाचं प्रमाण काय नाही, तुम्हाला जितकं आवडत असेल तुमच्या घरच्यांना तेवढं तुम्ही तेल टाकू शकता. असं काय नाही मी एवढं 2 हे टाकले चमचे, मग तुम्ही पण 2च चमचे टाकायला पाहिजे, तुमची इच्छा. सगळ्यात पहिले जाणार जिरे, कढीपत्ता, टाकलेला कांदा. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मोबाईल तर पकडायला कोण नसतं माझं. चांगला लालसर कांदा होईपर्यंत हे करून घ्यायचं. पण त्याच्यामध्ये लाल कांदा करायला टाकला का थोडंसं आपण लगेच मीठ टाकलं ना, कांदा पटकन लाल होतो. आणि हिरवी मिरची आपण कापून घेतलेली ती पण लगेच टाकतो. आता तुम्ही म्हणता का हिरवी मिरची किती टाकायची, तुमच्या घरात किती तिखटाचं प्रमाण चालतं आहे, थोडं कमी तिखट खात असेल तर 2-3 मिरच्या टाका.
आणि जरी जर चरचरीत भाजी आवडत असेल तर 5-6 टाका. आणि कांदा जास्तही एकदम पूर्ण लालसर नाही करायचा, थोडासा हे झाला नॉर्मल तरी पण चालेल, कारण कांदा त्याच्यामध्ये शिजला पाहिजे आणि थोडंसं कांद्याचं पण फ्लेवर लागलाच पाहिजे. मी अर्धा टमाटा कापून टाकला याच्यात. थोडीशी हळद, आता हे भिजलेले हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ. आणि मी तुम्हाला मागल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आखी मसूर बनवायची दाखवली होती. तसं भाजी आपण नंतरून थोडं पाणी शिजायला पाणी टाकताना पाणी गरम करूनच टाकायचं, कारण मसाला ते गरम असतं आणि आपण थंड पाणी गार पाणी त्याच्यात ओतलं का लगेच त्याची सगळी पूर्ण चव निघून जाते. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं भाजी बिघडायचं कारण मसाला भाजी टाकायच्या टायमाला गार पाणी टाकणे. आणि भाजी शिजायला काही इतकं पाणी लागत नाही याच्यामध्ये. हे पण आम्ही गरम पाणी टाकतो, ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी भरपूर होतं, कारण डाळ ऑलरेडी पहिले भिजलेलीच असते. आणि आता पातळ नाही, हे शिजली का बरोबर तुम्हाला दाखवते मी. एकदम छान लागते भाजी, तुम्ही करून बघा ट्राय. एकदम साधी सोपी आणि एकदम मस्त खरी डाळीची चव लागते. मसाल्याने काय होतं, डाळीची चव चेंज होते, खरी डाळीची चव लागत नाही. पहा, तुम्ही ट्राय करा. याच्यावरती झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आणि 5 ते 10 मिनटं मस्त शिजून द्यायचे. पहा, डाळ एकदम परफेक्ट शिजलेला आहे डाळ कांदा आपला. थोडंसं एकदम अंगपुरतं जर रस्सा लागत असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही तर मग थोडंसं फास्ट गॅस करून, पण नंतरून ते होतंच ॲडजस्ट ते. तर पहा, झालेला आहे आपला डाळ कांदा. आता मस्त गरम भाकरी पण हो राहिली. आता लगेच घ्या गरम गरम जेवण करायला. चलो बाय.